पैशासाठी सण उत्सवाचा बाजार मांडण्यात एक नंबर आहेत आपले बॉलिवूडचे स्टार। रक्षाबंधन सारख्या पवित्र सणाचा कसा मजाक उडवला आहे ते समजेल तुम्हाला ही क्लिप बघून। मेरा गिफ्ट? आपल्या देशामध्ये कुणाला काय बोलायचं, कोणी कसे कपडे घालायचे हे सर्वांना अधिकार आहे, पण ह्या गोष्टीचा गैरफायदा उचलू नका। तुम्ही रक्षाबंधनचा सीन दाखवता तर आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही साडीच घाला, त्यामध्ये तुम्ही सलवार सूट घाला। हे गरजेचं नाही की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये सणाचा आहे, हिंदू धर्माचा सण आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही अंग प्रदर्शन करणार। कोणती बहीण तिच्या भावासमोर ब्लाऊज घालून रक्षाबंधन साजरी करते? ह्या गोष्टीचा तुम्ही थोडा विचार करा। तुम्हाला जसे कपडे घालायचे तसे घाला। तुम्ही कोणती मेकअपची ऍड करताय, तुम्ही कोणती दुसऱ्या गोष्टीची ऍड करताय, तर तुम्ही काही पण घाला, पण हिंदू धर्माच्या सणाची तुम्ही जर ऍड करत आहोत तर त्याच्यामध्ये मर्यादा ठेवणे गरजेचं आहे। आणि ऍड अशी हिंदू धर्माच्या कोणत्या सणाची ना, एक पवित्र बंधन आहे ते रक्षाबंधन, म्हणजे आपण एक पवित्र बंधन मानलं जातं। तुम्ही रक्षाबंधन करताय का अंग प्रदर्शन करताय हे तुमचं तुम्हीच ठरवा, असं म्हणायची वेळ आलेली आहे। एका ज्वेलर ब्रँडची ही ऍड होती। ह्या ऍड मध्ये काम करणारे साईड ऍक्टर, कॅमेरामॅन, स्क्रिप्ट लिहिणारे सर्व लोक असतील, पण एकाच्या पण ही गोष्ट लक्षात आलं नाही। रक्षाबंधनाची प्रथा हजारो वर्षापासून आपल्या देशामध्ये पाळली जाते। हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधनला एक पवित्र स्थान आहे। रक्षाबंधन साजरी करण्यामध्ये एक सुंदर अशी गोष्ट दडलेली आहे। श्रीकृष्णाच्या बोटाला जेव्हा जखम झाली होती, त्याच्यामधून रक्त येत होतं, तेव्हा द्रौपदीने क्षणाचा विचार न करता आपल्या साडीचा एक तुकडा फाडला आणि श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला। श्रीकृष्णाने ते प्रेम आणि आपुलकी जपली। पुढे चालून महाभारतामध्ये द्रौपदीचा जेव्हा अपमान झाला तेव्हा श्रीकृष्णाने सर्वात आधी मदत केली। त्यांच्या मदतीला श्रीकृष्ण धावून आले होते। रक्षाबंधन करण्यामागे एवढी सुंदर गोष्ट दडलेली आहे। हिंदू संस्कृतीसाठी ते एक अभिमानाची गोष्ट ठरलेली आहे। आज देखील रक्षाबंधन आपल्या देशामध्ये बहीण भावासाठी एक आपुलकीचं बंधन आहे। भाऊ बहीण कुठे जरी असेल तरी एकमेकांना भेटून रक्षाबंधन साजरी करतात, कारण त्याच्या मागे आपुलकी, प्रेम, साथ दडलेली आहे। असं वाटतं की तुम्ही एक ज्वेलरी विकण्यासाठी रक्षाबंधनचा एक फॉर्म्युला म्हणून उपयोग करत आहात। तुम्हाला काहीच देणं घेणं नाही की हिंदू संस्कृती काय आहे, हिंदू संस्कृती कशी जपली पाहिजे। अशा बॉलिवूड स्टारचे पिक्चर बघणं किंवा त्यांचे ॲड बघणं किंवा जे ह्यांनी प्रोडक्ट विकत आहे ते प्रोडक्ट खरेदी करणं आपण बंद केलं पाहिजे, तेव्हाच ह्या लोकांना अक्कल येईल असं वाटतं मला। कृपा करून माझं सांगणं एवढंच आहे, माझी कळकळीची विनंती एवढीच आहे की पैशासाठी हिंदू संस्कृतीचा अपमान करू नका, हिंदू संस्कृतीला विकू नका, आणि जे हिंदू लोक आहेत ते ह्या गोष्टीचा विरोध करायला शिका। तुम्ही विरोध करत नाहीत म्हणून ह्या लोकांची हिंमत होते असलं करण्याची। ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचे मत नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब